पवार साहेबांसारखे न्यायाधीश बसलेले आहेत. त्यामुळे ट्रिमेंडस प्रेशर येतं की आपल्या हातून काही चुकू नये. समोर DDR बसले, सहकार खात्याबद्दल काही उणं माझ्या तोंडून जाऊ नये. आपण सिंहात आपण पटकन बोलून गेलात की संत गतीने आहेत. संत गती किती असावी? एक किस्सा सांग. कारण पवार साहेबांच्या भाषणातून मी थोडस हलकं फुलकं माझं भाषण करायचा प्रयत्न करतो. हा कायदा अस्तित्वात आला ज्यावेळी 97 घटना दुरुस्ती राष्ट्रपतींनी, कारण 3 प्रकारे घटना दुरुस्ती अंमलात येते. एक तर ज्या दिवशी राष्ट्रपती त्याच्यावर सही करतो ती डेट असते, किंवा एक नोटिफाईड डे असते की ज्या दिवशी संसद केंद्रीय मंत्रिमंडळाला अधिकार देते की तुम्हाला हा कायदा कधी लागू करायचा तुम्ही ठरवा. त्यामुळे राष्ट्रपतींनी सही जरी जानेवारीमध्ये केली असली तरी नोटिफाईड डे होती 15 फेब्रुवारी. ही डे नोटिफाय झाल्यानंतर देखील जून महिना उजाडेपर्यंत आपल्या शासनाला त्याची कल्पना नव्हती. जून महिना उजाडेपर्यंत ज्यावेळी मी जून मध्ये बालगंधर्वाला या विषयावर एक मोठं अधिवेशन घेतलं आणि मुख्यमंत्र्यांशी बोललो, आणि इतकं झालं तरी आमच्या मंत्रिमंडळाचा विषय चालला होता की 15 फेब्रुवारीची आमची 1 वर्षाची तारीख आहे, ती आपण इतर रिझोल्युशन पास करून केंद्राकडे रिक्वेस्ट करून ते 1 वर्षांनी वाढवून घेऊया. म्हणजे केंद्राचा नोटिफाईड आहे हा आपल्याला वाढवता येते का नाही, त्याच्याकरता परत संसदेमध्ये बिल आणावं लागतं का नाही याचीही आपल्याला कल्पना नाही. ही शोकांतिक आहे. त्यामुळे कायदा फेब्रुवारीमध्ये अस्तित्वात आल्यानंतर जून पर्यंत याची शासनाला कल्पना नव्हती, आणि जून नंतर आपण याची त्याच्याकरता कमिटी स्थापन केली. लॉ अमेंडमेंट कमिटी स्थापन केली. त्या कमिटीपैकी 6 सदस्यांपैकी मी एक होतो. परंतु त्याच्यानंतर मात्र प्रामाणिकपणे कबूल करावं लागेल की तत्कालीन जे आयुक्त होते मधुकरराव चौधरी यांनी ज्या झपाट्यानं ज्या वेगानं याच्यात काम केलं. 28 मीटिंग या कमिटीच्या झाल्या. त्यापैकी प्रत्येक मीटिंग ही सकाळी 9 ते रात्री 11-12 पर्यंत मीटिंग चालली होती. तुम्हाला विश्वास वाटणार नाही, परंतु आयुक्त साहेब संपूर्ण दिवस सकाळी 9 ते रात्री 11-12 पर्यंत या मीटिंगला बसलेले असायचे. प्रत्येक मुद्द्यावरती जबरदस्त मुद्देसूदपणे त्याचं विवेचन व्हायचं, आणि सरतेशेवटी हा कायदा जो आमच्या कमिटीने जो रेकमेंड केला आणि जो कायदा अस्तित्वात आला त्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे निश्चितच. कारण कमिटीच्या रेकमेंडेशन प्रत्येक तिथं बसलेला, ज्यावेळी आमच्या 20 आमदारांची कमिटी होती, प्रत्येक लोकांपुढे आम्हाला याचं प्रेझेंटेशन करावं लागलं. इव्हन शरद पवार साहेबांपासून सगळ्यांपुढे आम्हाला याचं प्रेझेंटेशन करावं लागलं. आणि ते करत असताना प्रत्येक मुद्द्यावरती प्रत्येक समोरचा मंत्री किंवा समोरचा जो कोण एक्सपर्ट होता शासनातला, तो प्रत्येकजण त्याच्या भूमिकेतून या कायद्याकडे बघायचा. कोणाची शुगर फॅक्टरी होती तर कोणाची बँक होती, कोणाची पतसंस्था होती तर त्यांची शुगर फॅक्टरी, त्यांची पतसंस्था यांच्या संबंधी या कायद्याचं नेमकं इफेक्ट काय होईल, आणि मग प्रत्येक गोष्ट डायल्यूट करायचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे घटनेमध्ये जरी असं म्हटलेलं असलं तरी 97 घटना दुरुस्ती ही सहकार क्षेत्राला स्वायत्तता देण्यासाठी आहे, आणि स्वायत्तता हा ऑटोनॉमी हा मेनचा मुद्दा आहे. प्रत्यक्षात मात्र ऑटोनॉमी म्हणजे स्वायत्तता आणि आता आपला कायदा याचा अर्थार्थी कुठे संबंध आहे असं मला वाटत नाही. कारण का सहकार क्षेत्राला स्वायत्तता दिली पाहिजे याच्याकरता 97 घटना दुरुस्ती आली, पण प्रत्यक्षात कायदा बघायला जाल तर कायद्यामध्ये तुम्हाला कुठेही स्वायत्तता दिसणार नाही. प्रत्येक गोष्ट परत एकदा सहकार क्षेत्राकडे तुम्हाला वळलेली दिसेल. प्रत्येक गोष्टी करता तुम्हाला सहकार क्षेत्राची परवानगीची आवश्यकता तुम्हाला याच्या पुढे पण जाणवेल. आताच पवार साहेबांनी मुद्दा उपस्थित केला. जस्ट मी त्यांचं भाषण फार शांतपूर्वक ऐकत होतो. मी अनेक केसेसमध्ये त्यांच्या कानेटकर साहेबांबरोबर त्यांच्यासमोर होतो. तर तुम्हाला एक जास्तीत जास्त असं एक बुद्धी असते नेहमी की जर आपण ऑडिट करत असताना जर कुठे काय फ्रॉड डिटेक्ट झाला, आणि फ्रॉड डिटेक्ट झाल्यानंतर आपल्यावर कंपल्शन मिळते की विल हॅव टू फाईल ए पोलीस केस, FIR करा. FIR ला करायला पोलीस किती वेळ बसवून घेतात, किंवा तुम्हाला जो काही क्वांटम आहे लॉसचा हा ॲसर्टन करायला सांगतात. त्यामुळे तुम्हाला जो काही त्रास होतो याच्यावर CAनी FIR फाईल केला पाहिजे का नाही केला पाहिजे याच्यावर फार मोठा डिबेट झाला, आणि आजही हा डिबेट शासनापुढे आहे, आणि पुढच्या कायद्यामध्ये हा बदल प्रस्तावित आहे. अजूनही या सेशनमध्ये देखील आम्ही बदल काही आणलेले आहेत. आता जे सेशन सुरू आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा बदल हा आहे
कारण त्यांचं असं म्हणणं की स्वायत्तता जर असेल, स्वायत्तता म्हणजे ऑटोनॉमी आहे, तर एखादा गुन्हा घडला तर त्याचे FIR केलाच पाहिजे का? समजा आता माझ्या घरी चोरी झाली आणि माझ्या घरी चोरी झाली आणि माझ्या घरचे 50,000 रुपये चोरीला गेले, तर कोणत्या कायद्याने माझ्यावर बंधन आहे की मी FIR केलाच पाहिजे? कायद्याने माझ्यावर बंधन नाही. कारण का ज्याचा मॉनिटरी लॉस होतो, तो लॉस जर त्याला जर सहन करायचा असेल, त्याला जर वाटत असेल की मला पोलीस केस करायची नाही कारण मॉनिटरी लॉस माझा आहे आणि मला जर पोलीस केस करायची नाही तर कुठल्याही कायद्याने माझ्यावर बंधन नाही. सार्वजनिक मालमत्ता हा वेगळा भाग आहे. पण जिथं या सहकारी संस्थेमध्ये हे मालक, हे सभासद मालक आहेत, मालकाने कॉमन हॉटस्पॉटमध्ये काही रक्कम टाकून सभासद रूपाने त्यांना मिळालेल्या मतदानाच्या अधिकारात आपल्यापैकीच काही लोक संचालक म्हणून निवडून दिले आणि त्यांना सांगितलं की बाबांना तुम्ही सहकारी या संस्थेचं कामकाज आमच्या वतीने बघा आणि तुम्ही कामकाज कसं बघावं याच्याकरता आम्ही तुम्हाला काही उपविधी तयार करून दिलेत. या उपविधीच्या फ्रेमवर्कमध्ये तुम्ही तुमचं कामकाज बघायचं आहे आणि या उपविधीच्या फ्रेमवर्कमध्ये कामकाज बघत असताना हे कामकाज तुम्ही कसं बघितलंय ते वर्षातून एकदा आम्हाला वार्षिक सभेच्या रूपाने समजून सांगायचंय आणि त्या वार्षिक सभामध्ये आपण दोघे चर्चा करू, तुम्ही काय बघितले, आम्हाला काय अपेक्षित आहे आणि आपण पुढची वाटचाल करू. हा सहकार क्षेत्रातला एक मुख्य जो आपण त्याला उद्दिष्ट म्हणतो, या उद्देशाने सहकारी संस्था स्थापन होतात की ज्या वेळेला सर्व सभासद कॉमन नीड, आपली गरज भागवण्याकरता एकत्र येतात, कॉमन हॉटस्पॉटमध्ये शेअर कॅपिटल रूपाने पैसे टाकतात, त्यांची भांडवल त्यात गुंतलेलं असतं. त्यामुळे उद्या जर या संस्थेमध्ये काय फ्रॉड झाला, लॉस झाला, नुकसान झालं तर त्याची झळ या सभासदांना पोहोचणार आहे, त्यांच्या कॅपिटलला हात लागणार आहे, त्याचं कॅपिटल इरोड होणार आहे, त्याच्या लाभांशावर परिणाम निश्चितच होणार. मग अशा वेळेला जर या चार्टर्ड अकाउंटंटला असं आढळलं की या संस्थेमध्ये काही फ्रॉड झालाय, जी काय घटना घडली, फ्रॉड झाला, तर ताबडतोब आपण काय करतो, जो सीए असतो, जो कोणी, त्याच्या मालकाला त्या घटनेची आपल्याला माहिती करून द्यावी लागते. इथं मालक कोण आहेत? तर सभासद आहेत. मग या सभासदांसमोर या चार्टर्ड अकाउंटंटने दिलेला रिपोर्ट जर त्या संचालक मंडळाने संपूर्ण सभासदांना त्याची माहिती दिली, मी टोकाला जाऊन एक विधान करतो, टोकाला जाऊन अगदी चार्टर्ड अकाउंटंटांनी आपल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट कल्पना दिली की या संचालकाने 1 लाख रुपयाचा फ्रॉड केलेला आहे, या संचालकाने 1 लाख रुपये खाल्लेले आहेत, संस्थेचा पैसा गायब केलाय आणि हा रिपोर्ट वार्षिक अहवालामध्ये चक्क संचालक मंडळाने लिहून सभासदांसमोर ठेवला. सभासद मालक आहेत आणि सभासदांना जर असं वाटलं की या संचालकाचं एकंदर कॉन्ट्रीब्युशन, त्यांनी केलेलं 25 वर्षाचं काम, त्याचा संस्थेला होणारा उपयोग, त्याच्यापुढे 1 लाख रुपये त्यांनी खाल्लेत काहीच नाही आणि सगळ्या मालकांनी ठरवलं रिझोल्युशन पास करून त्यांनी 1 लाख रुपये खाल्लेले असले तरी देखील आम्हाला याच्या विरुद्ध पोलीस केस करायची नाही. तेव्हा ज्याचं नुकसान होतं, ज्याचा मॉनिटरी लॉस होतो, त्या मालकाने जर ठरवलं की मला पोलीस केस करायची नाही, तर हाऊ ए गव्हर्नमेंट कॅन कंपेल दॅट ओनर टू लॉज अ पोलीस कंप्लेंट इन द ऍक्ट? अशा प्रकारचे कंपेरिजन ऍक्ट मध्ये होऊ शकतं का? याला स्वायत्तता कशी मानता येईल? कारण अनेक ठिकाणी आपण देखील विचार करतो की माझा एखादा मोबाईल गेला, मोबाईल गेल्यानंतर मी पण विचार करतो पोलीस केस करायला गेल्यानंतर ते बिल विचारणार, माझ्याकडे नेमकं बिल नाही, मग ते म्हणणार हरवल्याची तक्रार घ्या, हरवली तक्रार मला करायची नाही, पोलीस स्टेशनला जायचं नाही, किंमत किती माझी 25,000 रुपये मला अफोर्डेबल आहे कारण मला तेवढा वेळ नाही तिथं जायला. अशा परिस्थितीत मी जर कंप्लेंट केली नाही, गुन्हा घडलाय का घडलाय, चोरीला गेलाय का गेलाय, तरी देखील ज्याचा मॉनिटरी लॉस होतो, कारण का IPC मध्ये ज्याचा मॉनिटरी लॉस होतो तोच पोलीस कंप्लेंट करू शकतो. जास्तीत जास्त सीए काय करू शकतो? त्या लॉसचा क्वांटम डिसाईड करू शकतो, किती लॉस झालेला आहे. त्यामुळे इतर जर लॉस त्या सभासदांचा झालेला आहे आणि सभासदांनी जर रिझोल्युशन पास केलं येस या संदर्भामध्ये पोलीस केस करायला पाहिजे, ती जबाबदारी मॅनेजमेंटची आहे. त्यामुळे मॅनेजमेंट पोलीस केस करू शकतात. सीए जास्तीत जास्त विटनेसच्या भूमिकेमध्ये, कारण तो एक्सपर्ट आहे, एक्सपर्ट ओपिनियन आहे ते आणि कारण का तुमच्या मॅन्युअल मध्ये पण आहे, जिथं जिथं असा फ्रॉड दिसेल यू शुड प्रोब इन डीप, तुम्ही खोलात जाऊन त्याचा तपास करा. महाराष्ट्र शासनाचं ऑडिट मॅन्युअल आहे. मी तुम्हाला एक सजेशन देईन, जे कोण नवीन सीए आहेत त्यांनी सर्वप्रथम ते मॅन्युअल वाचलं पाहिजे. त्या मॅन्युअल मध्ये बारीक सारीक गोष्टी आहेत आणि यामध्ये अनेक वेळेला असं तफावत येते जे मला आढळते. मी सहकार क्षेत्रामध्ये गेली 25 वर्ष काम करतो म्हणून थोडस तळमळीने बोलतो. आपल्या चार्टर्ड अकाउंटंटची नेमणूक आमच्या
नागरी सहकारी बँकांमध्ये किंवा कोणत्याही सहकारी संस्थांमध्ये महाराष्ट्र सहकार कायद्याच्या कलम 81 नुसार होत असते. त्यामुळे तुमची नेमणूक एमसीए ऍक्ट नुसार होते. त्यामुळे आम्हाला असं अपेक्षित असतं की तुम्ही जे काय ऑडिट कराल ते एमसीए ऍक्ट डोळ्यासमोर ठेवून केलं पाहिजे. पण बहुसंख्य आपले सीए किंवा यंगस्टर आहेत ते आमचं ऑडिट करतात ते रिझर्व्ह बँकेचं मॅन्युअल डोळ्यासमोर ठेवून करतात. रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन्स, रिझर्व्ह बँकेच्या डायरेक्शन्स, रिझर्व्ह बँकेचा स्वतंत्र विभाग आहे, आपण त्याला इन्स्पेक्शन म्हणतो. रिझर्व्ह बँक ऑडिट करत नाही, ते इन्स्पेक्शन करते. तेव्हा जिथे जिथे रिझर्व्ह बँकेला त्यांच्या गाईडलाईनचं डायरेक्टिव्हचं व्हायोलेशन आढळेल तिथे ते आम्हाला पनिशमेंट करतात, पेनल्टी करतात, आमच्यावर काय मॉनिटरी रिस्ट्रिक्शन्स आणत असतात. पण आपलं ऑडिट हे बहुसंख्य वेळेला मी असं बघतो की रिझर्व्ह बँकेचं डायरेक्टिव्ह आणि गाईडलाईन डोळ्यासमोर ठेवून असतात. आपला सगळ्यात जास्त जोर असतो तो एनपीए क्लासिफिकेशनवर असतो, सगळ्यात जास्त. आणि एनपीए क्लासिफिकेशनवर ऍज पर आयओ आणि ऍज पर बँक ज्यावेळी दोन याच्या गोष्टींमध्ये तफावत आढळते त्यावेळी आपण आपलं सेफर साईड राहण्याकरता बऱ्याच वेळेला रिझर्व्ह बँकेच्या इन्स्पेक्शन टीमपेक्षा जास्त कधी कधी प्रोव्हिजन दाखवतो. का तर माझं नाव कुठं ब्लॅकलिस्टला जायला नको, रिझर्व्ह बँकेने कुठं मला शोकॉस पाठवायला नको. परत अशी केस झाली सीकेबी बँकेच्या केस, कारण मी रिझर्व्ह बँकेच्या स्टँडिंग ऍडवायझरी कमिटीवर आहे, तसं महाराष्ट्र, गुजरात, गोवा या टॅपकावर पण मी काम करतो. सीकेबी बँकेच्या केसमध्ये रिझर्व्ह बँकेच्या इन्स्पेक्शन अथॉरिटीनी केलेलं एनपीएचं क्लासिफिकेशन होतं. एनपीए हा त्यांचा 20% होता आणि त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंटनी केलेला एनपीए हा 8% होता. आणि रिझर्व्ह बँकेने त्या सीएला नोटीस दिली की इतकं डायव्हर्जन्स कसं, याचा आम्हाला खुलासा करा. मी स्टँडिंग ऍडवायझरी कमिटीमध्ये डेप्युटी गव्हर्नर समोर तो मुद्दा उपस्थित केला. मी एक चार्टर्ड अकाउंटंट आहे, प्रोफेशनल आहे, डिग्री होल्डर आहे, गेल्या 20 वर्षाची लॉंग स्टँडिंग प्रॅक्टिस आहे, प्रोफेशनल डिग्री आहे त्याच्याकडं. तो म्हणतो 8%. आणि एक तुमचा आरबीआयचा इन्स्पेक्टिंग अथॉरिटी आहे, त्याचं क्वालिफिकेशन बीएससी ऍग्री आहे, तो फक्त आणि फक्त आरबीआयचा आहे म्हणून त्याचं जर तुम्ही योग्य धरून माझे 20 वर्ष स्टँडिंग प्रॅक्टिस असलेल्या प्रोफेशनल क्वालिफिकेशन असलेल्या सीएला शोकॉज नोटीस पाठवत असाल तर हे काय बरोबर नाही. मी त्याला म्हटलं कुठेतरी एक थर्ड कुठेतरी एक आपल्याला एक अथॉरिटी अपॉइंट केली पाहिजे की त्याच्यासमोर माझ्या सीएनी ट्रीट केलं पाहिजे, तुमच्या बीएससी ऍग्री असलेल्या माणसांनी ट्रीट केलं पाहिजे. कारण एनपीए मुद्दा काय, एनपीए म्हणजे काय हे तुमच्या सीएच्या माणसाला तुमच्या त्या बीएससी ऍग्रीला जर कळलेलं नसेल तर 8 ते 20 इतकं डायव्हर्जन्स कसं याची शोकॉज नोटीस दोघांनाही गेली पाहिजे, यांनी याचा मुद्दा मांडला पाहिजे. आणि मग त्यावेळी डीजी मांडलं की आय थिंक मिस्टर अनास्कर यू वॉन्ट टू पुट वन मोर एन्क्वायरी ऑफिसर ऑन अवर हेड. मला तशातला प्रकार नाहीये. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण ऑडिट करत असताना साहेबांनी उल्लेख केला, यात अनेक डेफिनेशन आहेत नवीन ऍक्टिव्ह मेंबर असेल, हे असेल, सभासदांच्या दृष्टिकोनातून, सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे जे काही लॉ आहे त्याचं अंमलबजावणी नीट होते का हे खरं सीएने बघायचं काम आहे. कारण का आमचा जो सहकार कायदा आहे हा फक्त 100% ह्या सभासदांभोवती फिरतो. आमच्या एमसीएस ऍक्ट मध्ये कुठे डिपॉझिटचा 0.111% कुठेही उल्लेख नाही. परंतु बीआर ऍक्ट आहे हा टोटली डिपॉझिटर भोवती होतो. कारण बीआर ऍक्टच्या प्रिएम्बल मध्ये सांगितलेलं आहे की बीआर ऍक्टचं संपूर्ण जे काय टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द डिपॉझिटर्स. आमचा एमसीएस ऍक्ट आहे द प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द मेंबर. आमच्या एमसीएस ऍक्ट मध्ये कुठेही डिपॉझिटरचा उल्लेख तुम्हाला कुठेही दिसायचा नाही. पण आपण मात्र जे ऑडिट करतो, जे काय खोलात जाऊन करतो ते सगळ्या रिझर्व्ह बँकेला डोळ्यासमोर ठेवून करतो. तर माझं असं स्पष्ट तुम्हाला एक विनंती आहे, कारण फ्रॉड वगैरे इथपर्यंत ठीक आहे, मी मान्य करतो. पण जसं त्यांनी सांगितलंय की हा ऑडिटर हा फ्रेंड फिलॉसॉफर गाईड असतो. आमच्या अनेक लोकांना जे डिसिजन मेकर्स आहेत या सहकारी संस्थांमधून उत्कृष्टपणे बँक चालवतात, परंतु बँकेतल्या रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार जसं रिझर्व्ह बँक नेहमी म्हणते की सहकारी बँकांमधली लोक सगळ्यात चांगली आहेत. इव्हन त्यांनी सोशल बँकिंगची कल्पना या सहकार क्षेत्रामध्येच सर्वप्रथम रुजू झाली. सोशल बँकिंग, सामाजिक बँकिंग. पण रिझर्व्ह बँकेचा पण हा फार लॉंग असतो, बट त्यांना प्रोफेशनल बँकिंग येत नाही, बँकिंग मधली व्यावसायिकता त्यांना माहित नाही.
त्यामुळे स्टेटस सिंबल म्हणून अनेक लोक आलेली असतात. 15-16 संचालकांमध्ये 1-2 कार्यरत असतात, बाकीची सपोर्टिंग रोलमध्ये असतात. त्यांना इंटरेस्ट रेट कसा डिसाईड करायचा माहित नाही. त्यांना निगेटिव्ह गॅप, पॉझिटिव्ह गॅप, बकेट बिकेट असलं काही कल्पना नाही. ऍसेट लायबिलिटी मॅनेजमेंट माहित नाही. पण या सर्व लोकांना तुमच्या सल्ल्याची गरज असते. ब्रेन फिलॉसॉफर गाईड, हातात लाल पेन घेऊन आपण बसलो म्हणजे धडा 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 त्या कारण त्या बँकाचं सोशल तुम्ही जर इमेज बघायला जाल तर खरोखर या बँकांची गरज आज समाजाला किती आहे तळागाळातल्या. वी मेंट फॉर अ स्मॉल बॉरोवर्स, आम्हाला माहिती आहे आम्ही लहान लोकांसाठीच आहोत. परंतु या लोकांचे टेक्निकल अनेक चुका असतात. त्यामध्ये बऱ्याच वेळेला एखाद्याला मी परवा रिझर्व्ह बँकेला दाखवलं, एक बँक संचालकांमध्ये अनेक मतभेद असतात. एकाने दुसऱ्या भावाविरुद्ध कोर्टामध्ये केस फाईल केली. कंटिजन लायबिलिटी म्हणून त्याच्याकरता 100% प्रोव्हिजन करायला लावली आणि कंटिजन लायबिलिटी दाखवल्यामुळे ताबडतोब त्या बँकेचा करार एकदम खाली गेला. तो इतका खाली गेला, यू वोंट बिलीव्ह इट, 1% आला. 1% आल्यावर तुम्हाला सुपरवायझरी ऍक्शन फ्रेमवर्क मध्ये जे काही नियम आहेत, खट 1% हे सगळं तुमचं बंद आणि शोकॉज नोटीस, तुमचं बँकिंग लायसन्स कॅन्सल का करू नये. आम्ही 5-6 लोकांनी मध्यस्थी केली. मध्यस्थी केल्याबरोबर ज्याने कंप्लेंट केली त्याला मी समजवलं बँक किती अडचणीत आहे. दोघांच्या मध्ये समेट घडवून आणला. त्यांनी केस मागं घेतल्याबरोबर दुसऱ्या दिवशी करार 12% झाला. हे मी ज्यावेळी आनंद स्विनांच्या डोळ्यासमोर केस मांडली, म्हणजे जर एक बँक आदल्या दिवशी 1%, दुसऱ्या दिवशी 12%, हे कंटिजन लायबिलिटी मे आर मे नॉट अराईड, याच्याकरता तुमचं नॉर्म्स ठीक आहेत, परंतु प्रॅक्टिकल कुठेतरी व्ह्यू तुम्हाला घेतला पाहिजे. क्लासिफिकेशन करत असताना प्रॅक्टिकल तुम्हाला चाललं पाहिजे. हा जो गायडन्स आहे, हा गायडन्स या सहकारी बँकांना तुमच्यासारख्या सीएन कडून अपेक्षित आहे. माझी कळकळीची विनंती आहे. सीए म्हणजे नुसता लाल पेन घेऊन त्याचं तू कसं काय काढलेलं आहेस, कारण एनपीएचं म्हणजे तू काय केलं बाबा. अनेक ठिकाणी एकही हप्ता चुकलेला नसताना अनेक खाती एनपी मध्ये गेलेली आहेत. कारण ऍज पर डायरीज जे काही बॅलन्स आहे आणि हप्ता कधीच चुकलेला नाही. पण मध्येच कुठेतरी 5,000 रुपये इन्शुरन्सचे डेबिट पडलेत, ते आपण मागितले पण नाही त्याला. त्या 5,000 रुपये व्याज पडत 4 वर्षांनी 3 हप्ते थकतील इतकं ते डिफॉल्ट दिसला. 3 हप्ते थकलेले दिसले की झालं एनपीए. एकही हप्ता थकलेला नसताना खातं एनपी होतं का? तो होतं आपल्यात. असे हजारो होत्या नाहीत. पण त्याला जर आमच्या सीएने सांगितलं कायद्याचा अभ्यास करून की तुम्ही याला डिमांड केलेली नाहीये ती 5,000 रुपयाची, कारण जोपर्यंत अनलेस अदरवाईज यू मेड ए डिमांड यू कॅनॉट रिकव्हर दॅट अमाऊंट. तुम्ही डिमांडच केलेली नाही, त्याच्याकडे मागितलेले ऍट दी मोस्ट हे 5,000 रुपये तुमच्या पीएनएल ला टाका त्यावेळी. पण त्याच्याकडे डिमांड केलेली नसेल तर ते तुम्हाला मागता नाही येणार. कारण बँकिंग मध्ये डिमांड या शब्दाला अनन्यसाधारण महत्व आहे. तुम्ही कुठेही नोटीस बघायला गेला आपण डिमांड नोटीस म्हणतो. तुम्ही जे मागाल तेच वसूल करता येतं. पवार साहेब चांगलं सांगतील की कॉस्मॉस बँकेच्या केसमध्ये त्यांनी अनेक सिक्युरिटीच्या केसेसमध्ये फ्युचर व्याजच मागितलं नाही. त्यांनी फक्त बॅलन्स, प्रिन्सिपल ज्या दिवशी केस दाखल केली ते आणि इंटरेस्ट त्याच्यावरचा, बट फ्युचर इंटरेस्ट स्टील दी रिकव्हरी हे मागायचा शब्द विसरले डिमांडमध्ये. कोर्टाने सांगितलं तुम्ही जे मागितलं नाही ते तुम्हाला मिळणार नाही. जे प्रेयर क्लॉज मध्येच नाही ते तुम्हाला मागायचा अधिकारच काय. आज आपल्या लोनचं देखील आपण डिमांड लोन म्हणतो. 10 लाख रुपये कर्ज मागितलेलं असताना जर तुम्हाला एखाद्याला कर्जाची स्क्रुटिनी करत असताना कस्टमर सर्व्हिसचा उमाळा आला, त्याला वाटलं नाही 10 लाख बोलणार नाहीत, भेटायच का 12 लाख घे, आणि तुम्ही 12 लाखाचं सँक्शन लेटर दिलं. 10 लाखाची डिमांड आहे, 12 दिलं. आपल्याकडे न मागता दिलेल्या पैशाला डोनेशन म्हणतात, नॉन रिकव्हरेबल आहे ते. पण अशा प्रकारे तुम्ही एखादा अकाउंट एनपी मधून बाहेर काढत असताना त्यांना त्या बँकेला योग्य ते कायद्याचं मार्गदर्शन करून योग्य ते करून मिनिमम त्याचं किती येईल. कारण साहेब जसं म्हणाले कुठल्याही फ्रॉड मध्ये इंटेन्शन बघितलं जातं. तुमचं कुठे मालाफाट इंटेन्शन नसेल तर तो बिझनेस डिसिजन आहे. आधी आमच्या मागास आम्ही अहमदनगरची बँक एकंदर 11 बँका मागा लागल्यात. त्या गोसावी नावाच्या ठोंबरे नावाच्या माणसाने कुठेतरी वाहन कर्ज केली. वाहन कर्जामध्ये आमच्या सगळ्या बँका अडकल्या. त्यांनी डॉक्युमेंट इतकी बेमालूमपणे हे केली की ते बनावट डॉक्युमेंट आहेत, हे कोणाला ओळखता येणं अशक्य आहे.
तो क्राईम त्याने केलाय, रितसर पोलीस केस दाखल आहे, इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, त्याने सुसाईड केलं, तो मेला, हायकोर्टात केस सुरू आहे. असं असं नाही कोण एक मनुष्य उपोषणाला बसतो काय पुण्यात. आणि आयुक्तांसमोर आल्यावर नको ते पोलीस सांगतात अरे बाबा हा आमच्यासमोर उपोषणाला बसलाय, मेला तर आमच्यावर येईल, त्यापेक्षा तुम्ही काहीतरी त्याला आश्वासन द्या. म्हणून सरकार खात्यावर दबाव येतो. आम्ही समजा ठीक आहे त्याचं ऑडिट करतो. त्या ऑडिटमध्ये अनेक संचालकांना भीती आज बसलेली आहे. आणि शेवट आम्ही एक त्याला मुद्दा उपस्थित केला, सुप्रीम कोर्ट हायकोर्टापासून निकाल आहे की कोणत्याही नागरी सहकारी बँकेमध्ये कुठल्याही बँकेमध्ये जर एखादा फ्रॉड झाला किंवा एखादा गैरव्यवहार झाला, त्यामध्ये कोणत्याही संचालकाचं डायरेक्ट कनेक्शन जर कुठं नसेल, त्याला डायरेक्टली कुठले पैसा मिळाला तर प्रूव्ह होत नसेल, माझा बिझनेस डिसिजन चुकू शकतो. एखाद्या वेळी मी दिले लोन मध्ये बुडू शकतं, कारण तो माझा डिसिजन येतो. मी त्यावेळी गुडफेथ मध्ये जर डिसिजन घेतला असेल, त्यामध्ये कुठे मला पण इंटेन्शन नसेल, दुष्ट हेतू नसेल, तर अशा प्रकारे त्या संचालकांकडून कोणत्या प्रकारे फौजदारी कारवाई करून पैसे वसूल करता येत नाही. हे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट म्हणून सेटल्ड आहे. त्यामुळे सरकार खात्याला दिल्यानंतर शेवट सरकार खात्याने काय गंमत केली की तो मनुष्य सारखा माग लागलाय की नाही हे करा ते करा. मग याने मध्यम मार्ग काढला की तुमचं फेडरेशनचं म्हणणं आणि त्या माणसाचं म्हणणं आम्ही दोघेही सरकारी वकिलाकडे पाठवतो, डीजीकडे. तेव्हा सगळ्या डीजींकडे आता ते पाठवले गेले. अहमदनगरच्या डीजींकडे पण आहे, डीजीपीकडे आहे आता, आणि आमच्या फेडरेशनचं पत्रही त्याच्याकडे आहे की आम्हाला हिअरिंग द्या, रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी आहे आम्ही. अशा प्रकरणात या नागरी सहकारी बँकांना तुमच्या सल्ल्याची गरज असते. अशा प्रकरणात ते तुमच्याकडे फार आशेने बघत असतात. पण मी असं बघितलेलं आहे, माझं एकंदरीतच 100% नाही पण थोडा यात अनुभव असा येतो की आपण जास्तीत जास्त आरबीआयला डोळ्यासमोर ठेवून आमचं ऑडिट करतो. आणि हे ऑडिट करत असताना लाल पेन आपल्या हातात असतं मान्य आहे, परंतु या बँकात जिथे कुठे इंटेन्शन चांगलं असेल, मला पण इंटेन्शन नसेल, कुठे फ्रॉड नसेल आणि फक्त डिसिजन मेकिंग इम्प्लिमेंटेशन मध्ये काही टेक्निकली जर काय फ्लॉज असतील तर ते तुम्हीच त्यांना दुरुस्त करून दिले पाहिजेत. ऑडिट झाल्यानंतर वर्षभर त्यांच्याशी संपर्कात राहिलं पाहिजे. तुम्ही ऑडिटमध्ये कंप्लायन्स रिपोर्टमध्ये त्यांना कसा कंप्लायन्स केला पाहिजे हा मार्गदर्शन तुम्हीच केला पाहिजे. कारण फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड म्हटल्यानंतर तिन्ही या डेफिनेशनला आपण जागलं पाहिजे. आणि या संचालकांच्या प्रत्येक गोष्टीवर आपल्याला थोडंसं लक्ष असलं पाहिजे. का तर अनेक ठिकाणी असं बघायला मिळतं की आरबीआयचा वेगळा आहे. आरबीआय ज्यावेळी आरबीआयचा इन्स्पेक्टिंग अथॉरिटी आपल्याकडे येतो त्यावेळी एक साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन मुख्य असतो आणि त्याच्या बाजूला एक महाराष्ट्रीयन असतो. महाराष्ट्रीयन सेकंड नंबरला असतो, असिस्टंट असतो, तो कधी चीफ नसतो. आणि त्या महाराष्ट्रीयांचं काम काय, तुमचे मिनिट्स वाचायचे आणि त्याला हिंदीत समजून सांगायचे, एवढंच त्याचं काम असतं. हा बिलकुल. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं असतं आपले मिनिट्स. पण आपल्याकडे या नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये त्या मिनिट्सला शून्य महत्व असतं. मिनिट्स काय लिहिले जातात कोणी वाचत नाही. नेहमी कुठल्याही एजीएमला किंवा कुठल्याही मिटिंगला पहिला विषय असतो मागच्या सभेची इतिवृत्त वाचून कायम करणे. ते वाचायला घेतल्याबरोबर 99.99% लोक म्हणतात चला पुढं, काय वाचताय, लिहिले ना. आणि त्यामध्ये लिहिलेलं असताना काय लिहिले आम्हाला माहित नाही. लिहिणारा एकच असतो, तो धडा लिहित बसतो आणि लिहित असण्याची टिपिकल पद्धत असते त्याची लिहायची. हे मी तुम्हाला का सांगतो, नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या भल्याचं जर काय करू शकणार असेल आजच्या स्थितीला तर फक्त चार्टर्ड अकाउंटंटच करू शकतात, यावर माझा ठाम विश्वास आहे. कारण तुम्ही प्रॅक्टिकल फील्डवर तिथं असता आणि तुम्ही समजून सांगितलेलं घरातल्या माणसाने समजून सांगितलेलं कळत नाही, पण तुम्ही त्यांना समजून सांगितलं बाबा असं असं आहे तर त्यांना ते पटतं. ऑडिटरने सांगितलंय. बऱ्याच वेळेला तुमचं नाव घेऊन एमडी अख्ख्या संचालक मंडळाला दम देतो. बऱ्याच वेळेला खेडेगावामध्ये कोणी अध्यक्षाने सांगितलं साहेब ते ऑडिटर साहेब असं म्हणले, बघा बाबा करतो, पण उद्या काय झालं तर गेम तर आपल्याला नका सांगू. मग ठीक आहे, ऑडिटरने सांगितलं ना. कारण हा तुमचा जो काही आज तुमची ताकद आहे ती तुम्ही निश्चितच वापरली पाहिजे. आमच्या ते मिनिट्स लिहित असताना या नवीन कायद्यामध्ये आहे बरंच काही. एक तर मिनिट्स आमच्याकडे नेहमी एका ठराविक पद्धतीने लिहिले जातात. समजा विषय क्रमांक 8 असेल, नवीन शाखा मिळालेली आहे, शाखेला जागा भाड्याने घ्यायची का विकत घ्यायची, विषय क्रमांक 8 मिनिट लिहायला सुरुवात होते. सदर विषय संचालक मंडळासमोर चर्चेला आला असता या विषयावर साधक बाधक चर्चा झाली,
सर्वांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला आणि सर्वांमध्ये ठरले की सुरू मीठ लिहिले जातं. त्यामुळे सूचक अनुमोदकची एवढी गंमत असते. पंढरपूरला मी एकदा गेलो होतो, त्यावेळी एका पंचालकाची अशी मागणी हे होती, तक्रार होती, साहेब आमचं नाव सूचक म्हणून फक्त एकदाच येतो आणि एका विशिष्ट लोकांची नावं सारखी याला. तो पण लिहिताना मनुष्य तो पण सूचक अनुमोदक सूचक अनुमोदक सूचक अनुमोदक संपला की परत पहिल्यांदा येतो. त्याने कधी सूचना केलेलीच नसते. म्हणजे उद्या विटनेस बॉक्स मध्ये विचारलं तुम्ही हा विषय फुसवला का, तो तुम्ही कुठं सुचवला, अरे सूचक आहेत तुम्ही, अहो मी सुचवलं नाही तर काय. त्यामुळे नेमकं आपल्या ऑडिटरनी त्याला जर नीट शिकवलं की हा मिनिट्स हा तुमचा आरसा आहे, या मिनिट्सवरती आरबीआय ठरवते की यांना लॉंग रोप द्यायचा का नाही द्यायचा, यांचं बँकिंग प्रोफेशनल पद्धतीने चाललं आहे का नाही, हे आरबीआयच्या एक स्वतंत्र एक सिक्रेट एक त्यांचं एक टिप्पणी हे एमआरओ कडे जाते. आता हे आमच्या टॅपकप समोर आम्हाला सगळे डॉक्युमेंट बघायला मिळतात म्हणून ते आम्ही टिप्पणी वाचतो. त्यामध्ये ते बघतात की या संचालक मंडळाचं समजा एखाद्या बँकेचं एनपीए वाढलेलं आहे, याला लॉंग रॉप द्यायचा का नाही द्यायचा, याला ताबडतोब बंधन आणायचं का नाही आणायचं. पण ते त्यांना येत दिसलं की नाही या बँकेचं कामकाज व्यावसायिक पद्धतीने चाललंय, प्रोफेशनल पद्धतीने चाललंय, मग यांना लॉंग रोप द्यायला हरकत नाही, कारण लॉंग रोप दिला तर बँकेचं एनपीए निश्चित कमी होईल, बँक परत पूर्वस्थाला येईल. पण त्यांच्या रिपोर्टमध्ये असं आलं या बँकेचं कामकाज एनपीए आपल्या प्रोफेशनल पद्धतीने चाललेलं नाही, हे असंच लंगडंग सर्व मतांनी कुठलाही निर्णय एकमतानेच होतो, सेवकांचं अग्रीमेंट हे असंच होतं. सेवक म्हणतो 1000 रुपये वाढ द्या, युनियन असं असते, संचालक मंडळ म्हणतात 500 घ्या, मग ते म्हणतात 1000, हे म्हणतात 500, हे म्हणतात 1000, हे म्हणतात 500, मग कोणातरी आप्पा अण्णाचा फोन येतो, मग दादा म्हणतात अहो मिटवून टाका ना, तुम्ही एक पाऊल पुढं तुम्ही एक पाऊल मागं, मग हा म्हणतात ठीक आहे 700ला तोडा. स्टाफ कॉस्ट किती माहित नाही, स्टाफ कॉस्टचं इन्कमचे प्रमाण माहित नाही, पर एम्प्लॉई बिझनेस माहित नाही, स्टाफिंग पॅटर्न माहित नाही, त्याचा उल्लेख कुठेही त्यामध्ये नाही. पण जर मिनिट्स लिहित असताना जर व्यवस्थित आपण त्याला मिनिट्स लिहायला लावले, जागा विकत घ्यायची का तुम्हाला, मग कशावर बँकेने ज्या सीएला नोटीस दिली की इतकं डायव्हर्जन्स कसं, याचा आम्हाला खुलासा करा. मी स्टँडिंग ऍडवायझरी कमिटीमध्ये डेप्युटी गव्हर्नर समोर मुद्दा उपस्थित केला. मी एक चार्टर्ड अकाउंटंट आहे, प्रोफेशनल आहे, डिग्री होल्डर आहे, गेल्या 20 वर्षाची लॉंग स्टँडिंग प्रॅक्टिस आहे, प्रोफेशनल डिग्री आहे त्याच्याकडं. तो म्हणतो 8%, आणि एक तुमचा आरबीआयचा इन्स्पेक्टिंग अथॉरिटी आहे, त्याचं क्वालिफिकेशन बीएससी ऍग्री आहे, तो फक्त आणि फक्त आरबीआयचा आहे म्हणून त्याचं जर तुम्ही योग्य धरून माझे 20 वर्ष स्टँडिंग प्रॅक्टिस असलेल्या प्रोफेशनल क्वालिफिकेशन असलेल्या सीएला शोकॉज नोटीस पाठवत असाल तर हे काय बरोबर नाही. मी त्याला म्हटलं कुठेतरी एक थर्ड कुठेतरी एक आपल्याला एक अथॉरिटी अपॉइंट केली पाहिजे की त्याच्यासमोर माझ्या सीएनी प्रीड केलं पाहिजे, तुमच्या बीएससी ऍग्री असलेल्या माणसांनी प्रीड केलं पाहिजे. कारण का एनपीए मुद्दा काय, एनपीए म्हणजे काय हे तुमच्या सीएच्या माणसाला तुमच्या त्या बीएससी ऍग्रीला जर कळलेलं नसेल तर 8 ते 20 इतकं डायव्हर्जन्स कसं, याची शोकॉज नोटीस दोघांना गेली पाहिजे, यांनी याचा मुद्दा मांडला पाहिजे. आणि मग त्यावेळी डीजी मांडलं की आय थिंक मिस्टर अनास्कर यू वॉन्ट टू पुट वन मोर ऑफिसर ऑन अवर हेड. मला तशातला प्रकार नाहीये. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण ऑडिट करत असताना साहेबांनी उल्लेख केला, यात अनेक डेफिनेशन आहेत नवीन ऍक्टिव्ह मेंबर असेल, हे असेल, सभासदांच्या दृष्टिकोनातून सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे जे काही लॉ आहे त्याचं अंमलबजावणी नीट होते का हे खरं सीएने बघायचं काम आहे. कारण का आमचा जो सहकार कायदा आहे हा फक्त 100% ह्या सभासदांभोवती फिरतो. आमच्या एमसीएस ऍक्ट मध्ये कुठे डिपॉझिटचा 0.111% कुठेही उल्लेख नाही. परंतु बीआर ऍक्ट आहे हा टोटली डिपॉझिटर भोवती होतो. कारण बीआर ऍक्टच्या प्रिएम्बल मध्ये सांगितलेलं आहे की बीआर ऍक्टचं संपूर्ण जे काय आहे टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द डिपॉझिटर्स. आमचा एमसीएस ऍक्ट आहे द प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द मेंबर. आमच्या एमसीएस ऍक्ट मध्ये कुठेही डिपॉझिटरचा उल्लेख तुम्हाला कुठेही दिसायचा नाही.
पण आपण मात्र जे ऑडिट करतो, जे काही खोलात जाऊन करतो, ते सगळं रिझर्व्ह बँकेला डोळ्यासमोर ठेवून करतो. तर माझं असं स्पष्ट तुम्हाला एक विनंती आहे, कारण फ्रॉड वगैरे इथपर्यंत ठीक आहे, मी मान्य करतो, पण जसं त्यांनी सांगितलंय की हा ऑडिटर हा फ्रेंड फिलॉसॉफर गाईड असतो. आमच्या अनेक लोकांना जे डिसिजन मेकर्स आहेत या सहकारी संस्थांमधून उत्कृष्टपणे बँक चालवतात, परंतु ना बँकेतल्या रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, जसं रिझर्व्ह बँक नेहमी म्हणते की सहकारी बँकांमध्ये लोक सगळ्यात चांगली आहे. इव्हन त्यांनी सोशल बँकिंगची कल्पना या सहकार क्षेत्रामध्येच सर्वप्रथम रुजू झाली. सोशल बँकिंग, सामाजिक बँकिंग. पण रिझर्व्ह बँकेचा पण हा फार लॉंग असतो, बट त्यांना प्रोफेशनल बँकिंग येत नाही, बँकिंग मधली व्यावसायिकता त्यांना माहित नाही. त्यामुळे स्टेटस सिम्बॉल म्हणून अनेक लोक आलेली असतात, 15-16 संचालकांमध्ये 1-2 कार्यरत असतात, बाकीची सपोर्टिंग रोलमध्ये असतात. त्यांना इंटरेस्ट रेट कसा डिसाईड करायचा माहित नाही, त्यांना निगेटिव्ह गॅप, पॉझिटिव्ह गॅप, बकेट असलं काही कल्पना नाही, ऍसेट लायबिलिटी मॅनेजमेंट माहित नाही. पण या सर्व लोकांना तुमच्या सल्ल्याची गरज असते. फ्रेंड फिलॉसॉफर गाईड, हातात लाल पेन घेऊन आपण बसलो म्हणजे धडा 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 त्या बँक, कारण त्या बँकेचं सोशल तुम्ही जर इमेज बघायला जाल तर खरोखर या बँकांची गरज आज समाजाला किती आहे तळागाळातल्या. वी मेंट फॉर अ स्मॉल बॉरोवर्स, आम्हाला माहिती आहे आम्ही लहान लोकांसाठीच आहोत, परंतु या लोकांचे टेक्निकल अनेक चुका असतात. त्यामध्ये बऱ्याच वेळेला एखाद्याला मी परवा रिझर्व्ह बँकेला दाखवलं, एक बँक संचालकांमध्ये अनेक मतभेद असतात. एकाने दुसऱ्या भावाविरुद्ध कोर्टामध्ये केस फाईल केली, कंटिजन लायबिलिटी म्हणून त्याच्याकरता 100% प्रोव्हिजन करायला लावली, आणि कंटिजन लायबिलिटी दाखवल्यामुळं ताबडतोब त्या बँकेचा करार एकदम खाली गेला. तो इतका खाली गेला, यू वोंट बिलीव्ह इट, 1% आला. 1% आल्यावर तुम्हाला सुपरवायझरी ऍक्शन फ्रेमवर्क मध्ये जे काही नियम आहेत, खट 1% ना हे सगळं तुमचं बंद, आणि शोकॉज नोटीस, तुमचं बँकिंग लायसन्स कॅन्सल का करू नये. आम्ही 5-6 लोकांनी मध्यस्थी केली. मध्यस्थी केल्याबरोबर ज्यांनी कंप्लेंट केली त्याला मी समजवलं बँक किती अडचणीत आहे. दोघांच्या मध्ये समेट घडवून आणला. त्यांनी केस मागं घेतल्याबरोबर दुसऱ्या दिवशी करार 12% झाला. हे मी ज्यावेळी आनंद स्विनांच्या डोळ्यासमोर केस मांडली, म्हणजे एक बँक आदल्या दिवशी 1%, दुसऱ्या दिवशी 12%, हे कंटिजन लायबिलिटी, मे आर मे नॉट राईड, याच्याकरता तुमचं नॉर्म्स ठीक आहेत, पण प्रॅक्टिकल कुठेतरी व्ह्यू तुम्हाला घेतला पाहिजे. क्लासिफिकेशन करत असताना प्रॅक्टिकल तुम्हाला चाललं पाहिजे. हा जो गायडन्स आहे, हा गायडन्स या सहकारी बँकांना तुमच्यासारख्या सीएन कडून अपेक्षित आहे. माझी कळकळीची विनंती आहे, सीए म्हणजे नुसता लाल पेन घेऊन त्याचं तू कसं काय काढलेलं आहेस, कारण एनपीएचं म्हणजे तू काय केलं बाबा. अनेक ठिकाणी एकही हप्ता चुकलेला नसताना अनेक खाती एनपी मध्ये गेलेली आहेत, कारण ऍज पर डायरीज जे काही बॅलन्स आहे आणि हप्ता कधी चुकलेला नाही, पण मध्येच कुठेतरी 5,000 रुपये इन्शुरन्सचे डेबिट पडलेत, ते आपण मागितले पण नाही त्याला. त्या 5,000 रुपये व्याज पडत 4 वर्षांनी 3 हप्ते थकतील इतकं ते डिफॉल्ट दिसला. 3 हप्ते थकलेले दिसले की झालं एनपीए. एकही हप्ता थकलेला नसताना खातं एनपी होतं का? तो होतं आपल्यात, असे हजारो उदाहरण आहेत. पण त्याला जर आमच्या सीएने सांगितलं कायद्याचा अभ्यास करून की तुम्ही याला डिमांड केलेली नाहीये ती 5,000 रुपयाची, कारण जोपर्यंत अनलेस अदरवाईज यू मेड ए डिमांड यू कॅनॉट रिकव्हर दॅट अमाऊंट. तुम्ही डिमांडच केलेली नाही, त्याच्याकडे मागितलेले ऍट दी मोस्ट हे 5,000 रुपये तुमच्या पीएनएल ला टाका त्यावेळी, पण त्याच्याकडे डिमांड केलेली नसेल तर ते तुम्हाला मागता नाही येणार. कारण बँकिंग मध्ये डिमांड या शब्दाला अनन्यसाधारण महत्व आहे. तुम्ही कुठेही नोटीस बघायला गेला आपण डिमांड नोटीस म्हणतो. तुम्ही जे मागाल तेच वसूल करता येतं. पवार साहेब चांगलं सांगतील की कॉस्मॉस बँकेच्या केसमध्ये त्यांनी अनेक सिक्युरिटीच्या केसेसमध्ये फ्युचर व्याजच मागितलं नाही. त्यांनी फक्त बॅलन्स, प्रिन्सिपल ज्या दिवशी केस दाखल केली ते आणि इंटरेस्ट त्याच्यावरचा, बट फ्युचर इंटरेस्ट स्टील दी रिकव्हरी हे मागायचा शब्द विसरले डिमांडमध्ये. कोर्टाने सांगितलं तुम्ही जे मागितलं नाही ते तुम्हाला मिळणार नाही. जे प्लेअर क्लॉज मध्येच नाही ते तुम्हाला मागायचा अधिकारच काय. आज आपल्या लोनचं देखील आपण डिमांड लोन म्हणतो. 10 लाख रुपये कर्ज मागितलेलं असताना जर तुम्हाला एखाद्याला कर्जाची स्क्रुटिनी करत असताना कस्टमर सर्व्हिसचा उमाळा आला, त्याला वाटलं नाही 10 लाख बोलणार नाहीत, भेटायच का 12 लाख घे.
आणि तुम्ही 12 लाखाचं सँक्शन लेटर दिलं, 10 लाखाची डिमांड आहे, 12 दिलं, आपल्याकडे न मागता दिलेल्या पैशाला डोनेशन म्हणतात, नॉन रिकव्हरेबल आहे ते. पण अशा प्रकारे तुम्ही एखादा अकाउंट एमपी मध्ये बाहेर काढत असताना त्यांना त्या बँकेला योग्य ते कायद्याचं मार्गदर्शन करू, योग्य ते करू, मिनिमम त्याचं किती येईल. कारण का साहेब जसं म्हणाले, कुठल्याही फ्रॉड मध्ये इंटेन्शन बघितलं जातं. तुमचं कुठे मालापाड इंटेन्शन नसेल तर तो बिझनेस डिसिजन आहे. आधी आमच्या मागास आम्ही अहमदनगरची बँक एकंदर 11 बँका मागा लागल्यात. त्या गोसावी नावाच्या, ठोंबरे नावाच्या माणसाने कुठेतरी वाहन कर्ज केली. वाहन कर्जामध्ये आमच्या सगळ्या बँका अडकल्या. आता त्यांनी डॉक्युमेंट इतकी बेमालूमपणे हे केली की ते बनावट डॉक्युमेंट आहेत, हे कोणाला ओळखता येणं अशक्य आहे. तो कायम त्याने केलाय, रितसर पोलीस केस दाखल आहे, इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, त्याने सुसाईड केलं, तो मेला, हायकोर्टात केस सुरू आहे. असं असं नाही, कोण एक मनुष्य उपोषणाला बसतो काय पुण्यात. आणि आयुक्तांसमोर आल्यावर नको ते पोलीस सांगतात, अरे बाबा हा आमच्यासमोर उपोषणाला बसलाय, मेला तर आमच्यावर येईल, त्यापेक्षा तुम्ही काहीतरी त्याला आश्वासन द्या. म्हणून सरकार खात्यावर दबाव येतो. आम्ही समजा ठीक आहे त्याचं ऑडिट करतो. त्या ऑडिटमध्ये अनेक संचालकांना भीती आज बसलेली आहे. आणि शेवट आम्ही एक त्याला मुद्दा उपस्थित केला, सुप्रीम कोर्ट हायकोर्टापासून निकाल आहे की कोणत्याही नागरी सहकारी बँकेमध्ये, कुठल्याही बँकेमध्ये जर एखादा फ्रॉड झाला किंवा एखादा गैरव्यवहार झाला, त्यामध्ये कोणत्याही संचालकाचं डायरेक्ट कनेक्शन जर कुठं नसेल, त्याला डायरेक्टली कुठले पैसा मिळाला तर प्रूव्ह होत नसेल, माझा बिझनेस डिसिजन चुकू शकतो. एखाद्या वेळी मी दिले लोन मध्ये बुडू शकतं, का तर माझा डिसिजन येतो. मी त्यावेळी गुडफेथ मध्ये जर डिसिजन घेतला असेल, त्यामध्ये कुठे मालापाड इंटेन्शन नसेल, दुष्ट हेतू नसेल, तर अशा प्रकारे त्या संचालकांकडून कोणत्या प्रकारे फौजदारी कारवाई करून पैसे वसूल करता येत नाही. हे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट म्हणून सेटल्ड आहे. त्यामुळे सरकार खात्याला दिल्यानंतर शेवट सरकार खात्याने काय गंमत केली की तो मनुष्य सारखा मागा लागलाय की नाही हे करा ते करा. मग याने मध्यम मार्ग काढला की तुमचं फेडरेशनचं म्हणणं आणि त्या माणसाचं म्हणणं आम्ही दोघेही सरकारी वकिलाकडे पाठवतो, डीजीकडे. तेव्हा सगळ्या डीजींकडे आता ते पाठवले गेले. अहमदनगरच्या डीजींकडे पण आहे, डीजीपीकडे आहे आता, आणि आमच्या फेडरेशनचं पत्र आहे त्याच्याकडे की आम्हाला हिअरिंग द्या, रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी आहे आम्ही. अशा प्रकरणात या नागरी सहकारी बँकांना तुमच्या सल्ल्याची गरज असते. अशा प्रकरणात ते तुमच्याकडे फार आशेने बघत असतात. पण मी असं बघितलेलं आहे, माझं एकंदरीतच 100% नाही, पण थोडा यात अनुभव असा येतो की आपण जास्तीत जास्त आरबीआयला डोळ्यासमोर ठेवून आमचं ऑडिट करतो. आणि हे ऑडिट करत असताना लाल पेन आपल्या हातात असतं मान्य आहे, परंतु या बँकात जिथे कुठे इंटेन्शन चांगलं असेल, मालापाट इंटेन्शन नसेल, कुठे फ्रॉड नसेल, आणि फक्त डिसिजन मेकिंग इम्प्लिमेंटेशन मध्ये टेक्निकली जर काय फ्लॉज असतील तर ते तुम्हीच त्यांना दुरुस्त करून दिले पाहिजेत. ऑडिट झाल्यानंतर वर्षभर त्यांच्याशी संपर्कात राहिलं पाहिजे. तुम्ही ऑडिटमध्ये कंप्लायन्स रिपोर्टमध्ये त्यांना कसा कंप्लायन्स केला पाहिजे हा मार्गदर्शन तुम्हीच केला पाहिजे. कारण फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड म्हटल्यानंतर तिन्ही या डेफिनेशनला आपण जागलं पाहिजे. आणि या संचालकांच्या प्रत्येक गोष्टीवर आपल्याला थोडंसं लक्ष असलं पाहिजे. का तर अनेक ठिकाणी असं बघायला मिळतं की आरबीआयचा वेगळा आहे. आरबीआय ज्यावेळी आरबीआयचा इन्स्पेक्टिंग अथॉरिटी आपल्याकडे येतो त्यावेळी एक साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन मुख्य असतो आणि त्याच्या बाजूला एक महाराष्ट्रीयन असतो. महाराष्ट्रीयन सेकंड नंबरला असतो, असिस्टंट असतो, तो कधी चीफ नसतो. आणि त्या महाराष्ट्रीयनचं काम काय, तुमचे मिनिट्स वाचायचे आणि त्याला हिंदीत समजून सांगायचे, एवढंच त्याचं काम असतं. हा बिलकुल. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं असतं आपले मिनिट्स. पण आपल्याकडं या नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये त्या मिनिट्सला शून्य महत्व असतं. मिनिट्स काय लिहिले जातात कोणी वाचत नाही. नेहमी कुठल्याही एजीएमला किंवा कुठल्याही मिटिंगला पहिला विषय असतो मागच्या सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. ते वाचायला घेतल्याबरोबर 99.99% लोक म्हणतात चला पुढं, काय वाचताय, लिहिले ना. आणि त्यामध्ये लिहिलेलं असताना काय लिहिले आम्हाला माहित नाही. लिहिणारा एकच असतो, तो धडा लिहित बसतो. आणि लिहित असण्याची टिपिकल पद्धत असते त्याची लिहायची. हे मी तुम्हाला का सांगतो, नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या भल्याचं जर काय करू शकणार असेल आजच्या स्थितीला तर फक्त चार्टर्ड अकाउंटंटच करू शकतात, यावर माझा ठाम विश्वास आहे. कारण प्रॅक्टिकल फील्डवर तिथं असतात. आणि तुम्ही समजून सांगितलेलं, घरातल्या माणसाने समजून सांगितलेलं कळत नाही, पण तुम्ही त्यांना समजून सांगितलं बाबा असं आहे तर त्यांना ते पटतं. ऑडिटरने सांगितलंय. बऱ्याच वेळेला तुमचं नाव घेऊन एमडी अख्ख्या संचालक मंडळाला दम देतो. बऱ्याच वेळेला
खेडेगावामध्ये कोणी अध्यक्षाने सांगितलं साहेब ते ऑडिटर साहेब असं म्हणले बाबा बाबा करतो, पण उद्या काय झालं तर गेम तर आपल्याला नका सांगू. मग ठीक आहे ऑडिटरने सांगितलं ना. कारण हा तुमचा जो काही आज तुमची ताकद आहे ती तुम्ही निश्चितच वापरली पाहिजे. आमच्या त्या मिनिट्स लिहित असताना या नवीन कायद्यामध्ये आहे बरंच काही. एक तर मिनिट्स आमच्याकडे नेहमी एका ठराविक पद्धतीने लिहिले जातात. समजा विषय क्रमांक 8 असेल, नवीन शाखा मिळालेली आहे, शाखेला जागा भाड्याने घ्यायची का विकत घ्यायची, विषय क्रमांक 8 मिनिट लिहायला सुरुवात होते. सदर विषय संचालक मंडळासमोर चर्चेला आला असता या विषयावर साधक बाधक चर्चा झाली. सर्वांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला आणि सर्वांमध्ये ठरले की सुरू नीट लिहिले जातं. त्यामुळे सूचक अनुमोदकची एवढी गंमत असते. पंढरपूरला मी एकदा गेलो होतो, त्यावेळी एका संचालकाची अशी मागणी हे होती, तक्रार होती, साहेब आमचं नाव सूचक म्हणून फक्त एकदाच येतो आणि एका विशिष्ट लोकांची नावं सारखी याला. तो पण लिहिताना मनुष्य तो बॉन्ड सूचक अनुमोदक सूचक अनुमोदक सूचक अनुमोदक संपला की परत पहिल्यांदा येतो. त्याने कधी सूचना केलेलीच नसते. म्हणजे उद्या विटनेस बॉक्स मध्ये विचारलं तुम्ही हा विषय फुसवला का, तो तुम्ही कुठं सुचवला, अरे सूचक आहेत तुम्ही, अहो मी सुचवलं नाही काय. त्यामुळे नेमकं आपल्या ऑडिटरने त्यांना जर नीट शिकवलं की हा मिनिट्स हा तुमचा आरसा आहे, या मिनिट्सवरती आरबीआय ठरवते की यांना लॉंग रोप द्यायचा का नाही द्यायचा, यांचं बँकिंग प्रोफेशनल पद्धतीने चाललं आहे का नाही, हे आरबीआयच्या एक स्वतंत्र एक सिक्रेट एक त्यांचं एक टिप्पणी हे एमआरओ कडे जाते. आता हे आमच्या टॅपकप समोर सगळं आम्हाला सगळे डॉक्युमेंट बघायला मिळतात म्हणून ते आम्ही टिप्पणी वाचतो. त्यामध्ये ते बघतात की या संचालक मंडळाचं समजा एखाद्या बँकेचं एनपीए वाढलेलं आहे, याला लॉंग रोप द्यायचा का नाही द्यायचा, याला ताबडतोब बंधन आणायचं का नाही आणायचं. पण ते त्यांना दिसलं की नाही या बँकेचं कामकाज व्यावसायिक पद्धतीने चाललंय, प्रोफेशनल पद्धतीने चाललंय, मग याला लॉंग रोप द्यायला हरकत नाही. कारण लॉंग रोप दिला तर बँकेचं एनपीए निश्चित कमी होईल, बँक परत पूर्वस्थात येईल.